नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा व्हिडिओ फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे। बऱ्याच जणांना पूर्णांक संख्येतून दशांश अपूर्णांक वजा करायचा किंवा बेरीज करायची थोडं अवघड जातं। सिंपल गोष्ट असते मित्रांनो, काय करायचं बघा, हा जो पूर्णांक आहे याला आपण दशांश अपूर्णांकात लिहू शकतो, काही अडचण नाही। कसं बघा, 12ला मी असं लिहू शकतो का, पॉइंट देतो आणि पुढे पॉइंटच्या पुढे कितीही शून्य घेतले मी, काही अडचण आहे का, नाही। मग बघा आता वजाबाकी करताना पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा, बरोबर येतं आपल्याला। चला, वजा पॉइंटच्या खाली पॉइंट घेतला, बघा पॉइंटच्या डाव्या साईडला 1 आहे, उजव्या साईडला 2 आहे। आता वजाबाकी करता येईल आपल्याला, या दोन शून्याचं काही काम होतं का, नाही। चला आता बघा, शून्यातून 2 जातात का, जात नाहीत। मग काय करावं, इकडून हातचा घ्यावा लागेल। इथे झाले 10, 10तून 2 गेले 8, बरोबर। पॉइंटला पॉइंट, इथे किती राहिला 1, एकातून 1 गेला 0 आणि इथला 1 ला 1, म्हणजे वजाबाकी किती आली, 10.8 आली। आता तसंच इकडे पण बघा, आता इथे एक पूर्णांक आहे, वजा किती करायचे, 0.789 एवढं वजा करायचं। बघा सिंपल काय करायचं, 1 लिहायचं, पुढं पॉइंट देऊ शकतो मी, पॉइंटच्या नंतर कितीही शून्य देऊ शकतो। चला बघा, इथे 3 अंक आहेत, 3च देऊ आपण, 1 2 3, वजा पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचा, दिला पॉइंट, त्याच्या डाव्या साईडला आहे 0, उजव्या साईडला आहे 7 8 9। आता वजाबाकी करता येईल आपल्याला। बघा बघा 10तून 9 गेला 1, 9तून 8 गेला 1, 9तून 7 गेले 2, पॉइंटला पॉइंट, इकडून इकडे हातचा घेतला होता, 0तून 0 गेला 0, म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो, 0.211, बरोबर का। धन्यवाद।